श्री स्वामी समर्थ। तर मैत्रिणींनो, 28 नोव्हेंबर 2025 पासून ते 4 डिसेंबर 2025 पर्यंत दत्त जयंतीचं औचित्य साधून सप्ताह कालावधी राबवला जातो। तर या सप्ताह कालावधीमध्ये आपल्याला श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करायचं आहे। तर बऱ्याच जणांच्या मनामध्ये अनेक शंका असतात की श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणं आपल्याच्यानी तरी शक्य नाही, कारण ह्याचे खूप कडक नियम आहेत आणि म्हणजे खूप काही आपल्याला यामध्ये वर्ज करावं लागतं। तर असं काहीच नाही, सहज कुणीही हे पारायण करू शकतं, कारण या सप्ताह कालावधीमध्ये आपण वेगवेगळ्या सेवा करतो। परंतु गुरुचरित्र हा ग्रंथ 5वा वेद मानला जातो। माणसाच्या जन्माला आलो तर निश्चित एकदा तरी श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आपण करायला हवं, तर निश्चितच आपल्या आयुष्याचं सोनं होतं। म्हणून आवर्जून सगळ्यांनी श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणासाठी या सप्ताह कालावधीमध्ये तुम्ही केंद्रामध्ये बसा। जर तुम्हाला केंद्रात शक्य होत नसेल तर तशा वेळेस तुम्ही घरी केलं तरीही चालतं। तर ह्या पारायणाचे नियम काय आहेत, कुणी करायचंय, कधी करायचंय, कसं करायचंय, या माहितीचा सविस्तर व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। तर मी खाली इथं लिंक देते, जिथं त्रिकोण आहे तिथं क्लिक करा, म्हणजे तुम्हाला श्री गुरुचरित्र ग्रंथाचे नियम म्हणजे या पारायणाचे नियम काय आहेत हे तुमच्या लक्षात येईल। आणि जेव्हा पारायणाचे नियम लक्षात येतील तेव्हा सहजरितेने म्हणजे तुमची पण आवड तयार होईल। कारण बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्याला नियमच माहीत नसतात, त्यामुळे आपण घाबरून पारायणासाठी बसत नाही। पण नियम जर माहीत झाले तर निश्चितच तुम्हाला म्हणजे तुमच्या मनातली भीती काढण्यासाठी तुम्हाला मदत होईल। तर आवर्जून व्हिडिओ स्किप न करता पहा। आणि सगळ्यांना विनंती करते की ज्यांना शक्य आहे त्यांनी तरी आवर्जून श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणासाठी बसा, तर तुमच्या आयुष्याचं सोनं निश्चितच होईल। आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका। श्री स्वामी समर्थ।